हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आमचं शास्त्र सांगते मायबाप श्री सर्व श्रेष्ठ आहे गड्या. आज तो मानटीला भेटत नाही, फार मोठं दुर्दैव आहे. श्री ही जरी क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. श्री सर्वश्रेष्ठ आहे. श्री आमच्या हिंदूच्या देववाऱ्यातली देवता आहे मायबाप. ज्यावी छत्रपतींच्या समोर शत्रूची सून, ज्यावी कल्याणच्या सुभेदाराची सून उभी करण्यात आली ना, तिचं संपूर्ण सौंदर्याने हाळलं, तिच्या चरणाकडे दृष्टी लावली राजांनी. दोन्ही हात जोडले, मुखात चिंतन होत जगदंब जगदंब. चरणाकडे पाहिलं आणि राजांच्या तोंडातले उच्चार आहेत, अशीच आमुची माता असती सुंदर आणि रूपवती. आम्ही ही तैसेची झालो असतो वदले शिव छत्रपती. मायबाप जगातला हा स्त्री शक्तीचा सगळ्यात मोठा गौरव आहे गड्या. हा सगळ्यात मोठा गौरव आहे. माझं एक वाक्य तुमच्या कानामध्ये उतरून घ्या मायबाप. जगामध्ये योग्याला, योग प्रक्रियेमध्ये, अष्टांग प्रकरणामध्ये कदाचित समाधी लावणं सोपं आहे गड्या, पण त्या समाधीचं उत्थान करणं अत्यंत कठीण आहे. पण जगाच्या पाठीवरती ताटीचं दार बंद करून घेतलेल्या माऊली ज्ञानोबारायांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणण्याची ताकद जगाच्या पाठीवरती फक्त एका आदिशक्ती ते गड्या. ती आदिशक्ती म्हणजे माझी मुक्ताई. माझी विनंती असेल माझ्या दादांनो, माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा झाला गड्या 725. आज आम्ही अनेक वाऱ्या पांडुरंगाच्या केल्यात, अनेक वाऱ्या माऊलींच्या केल्यात, अनेक वाऱ्या पैठणच्या केल्यात. पण माझी विनंती असेल मायबाप, मला असं वाटतंय गड्या, एखादी ज्ञानोबारायांची पांडुरंगाची वारी कमी करा गड्या, पण एखादी वारी माझ्या मुक्ताईबाईची नक्कीच करा. माऊलींना राग नाही येणार, माऊलींना आनंदच होणार आहे. मायबाप, ज्या आदिशक्ती मुक्ताईमुळे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला, त्या माझ्या मुक्ताईची एखादी वारी करा. माझ्या मुक्ताई नसत्या तर माऊली ताटीच्या बाहेर आले नसते. माझ्या मुक्ताई नसत्या तर जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला नसता. माझ्या मुक्ताई नसत्या ना मायबाप तर अमृताचा अनुभव घेता आला नसता. माझ्या मुक्ताई नसत्या तर मला असं वाटते गड्या तात्या, आपल्याला हरिपाठामध्ये नाचून फुगडी खेळायचा आणि पावले खेळायचा आनंदच भेटला नसता. त्या माझ्या मुक्ताईची एखादी वारी करा गड्या. आज या जगतातला प्रत्येक कण ना कण मुक्ताईच्या ऋणात आहे मायबाप, मुक्ताईच्या ऋणात आहे. इंद्रायणिका जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. 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 काली मैया का जलबी बोले
नारदांना सांगितलं, नारदे व्यासासी उपदेशिले. या 4 श्लोकांचा विस्तार म्हणजे 18,000 श्लोकांची भागवत संहिता आहे. व्यासांना व्यास का म्हणतात? नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. हे भागवत ऐकल्यानं सृष्टीचं सृजन करू लागले बर का महिला वर्ग. ऐकताय ना तुम्ही? जाग्या. 1 खुरावाले प्राणी निर्माण केले, 2 खुरावाले प्राणी निर्माण केले, 3 खुरावाले केले, 4 खुरावरे केले, एकी केली खेचरी, एकी केली. हे प्राणी निर्माण केले, पण हे भगवान परमात्म्याचं काही भजन करत नाही. मग भगवंतासारखा दिसणारा स्वतःच्या देहापासून परमात्म्यासारखा दिसणारा 24 अवतारापैकी पहिला अवतार निर्माण केला सनकादिक भगवान की जय. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. पण हे भजन करतेत नुसतं, सृष्टीचा विस्तार करू शकत नाही. राग आला, रडत रडत दोन्ही भुवयाच्या मधून एक रडत रडत मुलगा बाहेर आला. ते म्हणजे रुद्र भगवान, भगवान भोलेनाथ. त्यानंतर आपल्या प्रत्येक शरीराच्या भागापासून एक एक प्रजापतीची निर्मिती केली. मांडीपासून नारद, अंगठ्यापासून दक्ष, प्राणापासून वसिष्ठ, त्वचेपासून भृगु, हातापासून क्रतुंड, नाभीपासून पुलह, कानापासून पुलत्स्य, मुखापासून अंगिरा, नेत्रापासून अत्रि, मनापासून मरीची, छातीपासून धर्म, पाठीपासून अधर्म, हृदयापासून काम, मुखापासून सरस्वती नावाची कन्या आणि आपल्या सावलीपासून एक प्रजापती निर्माण केली. त्यांचं नाव होतं कर्दम. मुखापासून सरस्वती निर्माण केली आणि तिच्या पाठीमागे काम मोहित होऊन धावू लागले. वेदाचा गोवा कन्या अभिलाष मज कामाची निध्याये. ब्रह्मा कन्येचे रूप आहे. आपल्याच जन्मास आपल्या मुखापासून निर्माण केलेल्या कन्येच्या पाठीमागे धावू लागले. हे 10 प्रजापती जे मुलं होते ना, हसू लागले. बाबा, अहो तुम्ही तिच्या पाठीमागे वेड्यासारखं धावतात, काय आदर्श घ्यायचा आम्ही तुम्हाला? हा, मोठे आहात तुम्ही. अहो मोठ्यांचा आदर्श लहानांनी घ्यायचा असतो. तुम्ही जर खडी खाऊ लागले, डांबर खाऊ लागले, तर तुमच्या पाठीमागे येणार काय खायचं? काय आदर्श घ्यावा? राग आला शरीराचा त्याग केला, नवीन शरीर धारण केलं. शरीराची 2 भागात विभागणी केली. उजव्या भागापासून पुरुष निर्माण केला महाराज म्हणू. डाव्या भागापासून राणी शत्रुपा निर्माण केली. हे मनुष्य सृष्टीतलं पहिलं जोडपं आहे. यांच्यापासून मैथुनी सृष्टीला प्रारंभ झाला. त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टीचं सृजन करा, पण विचारलं, हे पितामह, आम्ही सृष्टीचं सृजन करू, पण जिच्यावरती वास्तव्य करायचं ती सृष्टी तर गेली रसातळाला. ब्रह्मदेव चिंतामग्न स्थितीत असताना, नाकातून एक श्वेत वराहाचं पिलू बाहेर पडलं. पाहता पाहता त्याने पर्वताकार स्वरूप धारण केलं. हा भागवत क्रमातील भगवान परमात्म्याचा एक अवतार आहे. वराह भगवान की जय. वराह भगवान गेले. रसातळाला गेलेली पृथ्वी हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा वध केला आणि पृथ्वी त्या पाण्याच्या वर काढली. तिच्यावरती महाराज म्हणू शत्रुपा वास्तव्य करतात. त्यांनी आपली राजधानी निवडली. आजचे मनाली जे शहर आहे ना, आजच त्या मनाली शहरामध्ये मनाली महाराजांची, मनू महाराजांची राजधानी, अजूनही त्यांचा राजवाडा पाहायला मिळतो. यांनी सुंदर प्रपंच निर्माण करायला सुरुवात केली. मायबाप यांच्या प्रपंच वेलीवरती 5 फुलं उमलली. 3 कन्या आणि 2 पुत्र. भागवताने अगोदर कन्यांचा विचार केला आणि मग अन्यांचा विचार केलाय. पहिली कन्या, दुसरी कन्या, तिसरी कन्या, 4था पुत्र आणि 5वा पुत्र. आकुती, देवहूती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. आमचं शास्त्र सांगतंय मायबाप श्री सर्व श्रेष्ठ आहे गड्या. आज तो मान तिला भेटत नाही, फार मोठं दुर्दैव आहे. श्री ही जरी क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. श्री सर्वश्रेष्ठ आहे. श्री आमच्या हिंदूच्या देववाऱ्यातली देवता आहे मायबाप. ज्यावी छत्रपतींच्या समोर शत्रूची सून, ज्यावी कल्याणच्या सुभेदाराची सून उभी करण्यात आली ना,
तिचं संपूर्ण सौंदर्याने हाळलं, तिच्या चरणाकडे दृष्टी लावली राजांनी. दोन्ही हात जोडले, मुखात चिंतन होतं, जगदंब जगदंब. चरणाकडे पाहिलं आणि राजांच्या तोंडातले उच्चार आहेत, अशीच आमुची माता असती, सुंदर आणि रूपवती. आम्ही ही तैसेची झालो असतो, वदले शिव छत्रपती. मायबाप जगातला हा स्त्री शक्तीचा सगळ्यात मोठा गौरव आहे गड्या, हा सगळ्यात मोठा गौरव आहे. माझं एक वाक्य तुमच्या कानामध्ये उतरून घ्या मायबाप. जगामध्ये योग्याला, योग प्रक्रियेमध्ये, अष्टांग प्रकरणामध्ये कदाचित समाधी लावणं सोपं आहे गड्या, पण त्या समाधीचं उत्थान करणं अत्यंत कठीण आहे. पण जगाच्या पाठीवरती ताटीचं दार बंद करून घेतलेल्या माऊली ज्ञानोबारायांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणण्याची ताकद जगाच्या पाठीवरती फक्त एका आदिशक्ती ते गड्या. ती आदिशक्ती म्हणजे माझी मुक्ताई. माझी विनंती असेल माझ्या दादांनो, माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा झाला गड्या 725 हा. आज आम्ही अनेक वाऱ्या पांडुरंगाच्या केल्यात, अनेक वाऱ्या माऊलींच्या केल्यात, अनेक वाऱ्या पैठणच्या केल्यात. पण माझी विनंती असेल मायबाप, मला असं वाटतंय गड्या, एखादी ज्ञानोबारायांची पांडुरंगाची वारी कमी करा गड्या, पण एखादी वारी माझ्या मुक्ताबाईची नक्कीच करा. माऊलींना राग नाही येणार, माऊलींना आनंदच होणार आहे. मायबाप, ज्या आदिशक्ती मुक्ताईमुळे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार झाला, त्या माझ्या मुक्ताईची एखादी वारी करा. माझ्या मुक्ताई नसत्या तर माऊली ताटीच्या बाहेर आले नसते, माझ्या मुक्ताई नसत्या तर जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला नसता, माझ्या मुक्ताई नसत्या ना मायबाप तर अमृताचा अनुभव घेता आला नसता, माझ्या मुक्ताई नसत्या तर मला असं वाटते गड्या तात्या, आपल्याला हरिपाठामध्ये नाचून फुगडी खेळायचा आणि पावले खेळायचा आनंदच भेटला नसता. त्या माझ्या मुक्ताईची एखादी वारी करा गड्या. आज या जगतातला प्रत्येक कण ना कण मुक्ताईच्या ऋणात आहे मायबाप, मुक्ताईच्या ऋणात आहे. इंद्रायणिका जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. 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 काली मैया का जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. टाळी वाजवा. काली मैया का जलबी बोले श्री मुक्ताई माऊली. जंगल निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. त्रिंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. सासवड निवासी काका बोले श्री मुक्ताई माऊली. आळंदी निवासी ज्ञानोबा बोले श्री मुक्ताई माऊली. आळंदी निवासी ज्ञानोबा बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूता कणकण बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूता कणकण बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली हो 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 श्री मुक्ताई माऊली. मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. आज जगतामध्ये माई हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा
आणि घंटी नक्की वाजवा.